राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। महायुतीकडून राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत। तर मिलिंद देवरा यांनी फॉर्म भरलेला आहे। याशिवाय भाजपचे उमेदवार मेधा कुलकर्णी, अशोक चव्हाण, डॉक्टर अजित गोपछडे थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती मिळतेय। 4 दृश्य आपण पाहतोय। राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल राज्यसभेच्या रिंगणात आहेत, त्यांनी अर्ज भरलाय। शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांनी आपला अर्ज भरलाय। अशोक चव्हाण अगदी काही वेळात अर्ज भरतील, तर मेधा कुलकर्णी देखील अर्ज दाखल करणार आहेत। डॉक्टर अजित गोपछडे हे देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती मिळते। राज्यसभा उमेदवारीच्या आणि निवडणुकीच्या दिशेने या सगळ्या उमेदवारांनी आता एक महत्त्वाचं पाऊल टाकलंय। आपापला अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे। आपण दृश्य पाहतोय। मिलिंद देवरा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आता त्यांची राज्यसभेवरती वर्णी लागली आहे। शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांनी उमेदवारी अर्ज भरत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते। तर काही वेळापूर्वी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांनी आपला अर्ज भरलाय। दरम्यान राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दुसऱ्यांदा का भरला हे काही दिवसातच कळेल असं सूचक वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलेलं आहे। काही कारण गुलदस्त्यात राहू द्या असंही विधान त्यांनी केलंय। तर थोड्याच वेळात अशोक चव्हाण आणि मेधा कुलकर्णी भाजपच्या वतीने आपला अर्ज दाखल करतील। डॉक्टर अजित गोपछडे यांचं देखील भाजपच्या बाजूने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी नाव रिंगणात उतरलेलं आहे, त्यामुळे हे तीनही उमेदवार अगदी काही वेळामध्ये अर्ज भरतील। मिलिंद देवरा यांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हाची दृश्य आपण पाहतोय। शिंदे गटाकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाते। काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसमधून शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला होता। अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटाचा रस्ता पकडला आणि आता लगेचच त्यांची राज्यसभेवरती वर्णी लागली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।